एखादे परिभावे त्याचे द्वारे श्वानयाते ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारे बटेक सेवेचा सेवक दीनपणे रंगते ते भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाची पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका संत समागम एखादे परिभावे त्याचे द्वारे श्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे श्रीमंत श्री सकल गुण गंभीर संसार रणवीर हाती हरिनाम तीर निकृत कलिकाल शीर वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जन बोधक संसार गतिरोधक पंढरी पद साधक चंद्रभागा मातेप्रमाणे इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक जीवाला आग्रह करतात, मनुष्य म्हणून आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर त्या जीवाला संतांचा समागम घडला पाहिजे। या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला संतांचा समागम घडावा आणि संतांचा समागम घडल्यानंतर जीवनामध्ये काय क्रांती घडते
ही क्रांती तुकोबरायांनी अभंगामध्ये स्पष्ट केलेली आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अर्थाचा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहित आहे तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. अकारण कारण वरुणालय अखिल गुण निधान जगदाधार अखिल विश्व संत श्री ज्ञानोबराय, श्री तुकोबराय आणि श्री संत सद्गुरु बाळूमामा. ज्ञानोबराय तुकोबरायांचं चरित्र सांगितल्याशिवाय बाळूमामांचं चरित्र पूर्णच होत नाही. बाळूमामांचं चरित्र सांगायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज या संतांच्या चरित्राचा आधारच घ्यावा लागत असतो. तुकोबरायांच्या चरित्राचा, ज्ञानोबरायांच्या चरित्राचा, नाथबाबांच्या चरित्राचा, या चरित्राचा आधार घेतल्याशिवाय बाळूमामांचं चरित्र पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून श्री ज्ञानोबराय, श्री जगद्गुरु तुकोबराय, श्री संत सद्गुरु बाळूमामा अभंग निवडलेला आहे श्री तुकोबरायांचा आणि चरित्र सांगणार आहे मी संत सद्गुरु बाळूमामांचं. जगाच्या मालकाचं मी या ठिकाणी चरित्र सांगणार आहे. 1-2 मिनिटं अभंगाचा भावार्थ सांगूया आणि आपण नंतर जेवढं आपल्याला मामांचं चरित्र सांगता येईल तेवढं आपण सगळं सांगूया. असं तरीही आपण सर्वजण मिळून मामांचं चरित्र ऐकावं आणि मामांचं चरित्र ऐकत ऐकत मामांच्या चरित्रामध्ये आपलं जीवन कुठं आहे हे आपण पाहावं. मामांनी जगामध्ये काय केलं, आपण काय करतोय, मामांनी आपल्याला काय करायला सांगितलंय आणि आपण काय करतोय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. विचार वाचून न पविजे समाधान. म्हणून मामांचं चरित्र एक अलौकिक चरित्र आहे. मामांच्या सारखं आपल्याला जमणार नाही, पण मामांची आपल्याला सेवा करायला सगळ्याला जमणार आहे. तुका म्हणे मज गडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून आज या ठिकाणी मला दुसऱ्यांदा कीर्तन आदरणीय दादाजी हिरवे दादासाहेबांनी माझ्याकडे दिलेली कीर्तनाची सेवा आहे. खऱ्या अर्थाने त्यांना आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांना मी या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. आज आपण सर्वजण मिळून पालखी क्रमांक 5 या पालखीमध्ये आपण मामांची सेवा करतोय. कोणालाही एकही घास कधी खायला कमी पडला नाही, कोणाला कोणत्याही प्रकारची उणीव भासली नाही. मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही असं कोणीही म्हटलं नाही. कारण मामांच्या तळावर कोणीही या, कितीही लोकांनी या आणि कितीही प्रसाद खा, कधीही तो प्रसाद अपूर्ण येत नाही. याचं एकच कारण संत सद्गुरु बाळूमामांना अन्नपूर्णा देवता प्रसन्न होती. म्हणून प्रेमाने प्रसाद करा, प्रेमाने प्रसाद सेवन करा. तो प्रेमाने प्रसाद केलेला आयुष्यामध्ये कधीही कमी पडणार नाही, कधीही कमी पडणार नाही. आपण सर्वांनी मिळून मामांचा भंडारा उत्सव आपण आपल्या या गुरसाळे गावामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. पालखी क्रमांक 5 बघा, क्रमांक 5 या पालखीवरती माझ्या छोट्याशा कीर्तनकाराला मला 2दा सेवा करण्याचा या ठिकाणी तुम्ही सर्वांनी योग दिला. खऱ्या अर्थाने तुमच्या चरणी मी लीन होतो. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर माझं एक भाग्य आहे की पुन्हा मामांनी मला या ठिकाणी सेवा करायला बोलवलेलं आहे. त्यामध्ये आज दुग्ध शर्करा योग म्हणजे गोड मृदंग वादक हरिभक्त परायण आदरणीय आकाशजी महाराज आटोळे बारामतीकर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. 1 नंबर आज त्यांनी संबोळ वाजवलेला आहे. आणि ती हलगी बरोबर एक असतं, त्याला काय म्हणायचं, घुमक घुमक घुमक. तुम्हाला मृदंगावरती घुमक्याचा आवाज गोड काढायला येतोय आणि तो मला घुमक्याचा आवाज तुमच्या हातातून आज ऐकायला मिळाला. खऱ्या अर्थाने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गोड
मृदंग वादक आकाश महाराज आहेत. गोड गायनाचार्य आमचे विकास महाराज शेंबडे पाटील आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ते बाळूमामाचे सेवेकरी आहेत आणि सुंदर बाळूमामांचे ते गाणी म्हणतात. खऱ्या अर्थाने मामांची गाणी म्हणली पाहिजेत. का म्हणली पाहिजेत? गाण्यांच्या माध्यमातून मामांचं वर्णन होतं आणि मामांचं वर्णन केलं की ते वर्णन देवाला आवडतं. संतांचं वर्णन केल्यानंतर देवाला आवडतं, देव संतुष्ट होतो. माणसाने केलेलं माणसाचं वर्णन माणसाला आवडेल की नाही सांगता येणार नाही, पण संतांचं वर्णन गाण्याच्या माध्यमातून केलं की ते वर्णन देवाला फार आवडत असतं. देव नुसता थायथाय थायथाय नाचत असतो, म्हणून गाण्याच्या माध्यमातून आपण देवाचं वर्णन केलं पाहिजे, संतांचं वर्णन केलं पाहिजे. कधी कधी घरात देव येतो बघा आपल्याला, आणि देव आला की थोडं कुठं वाजलं की होतं कधी कधी. मग बरीचशी लोक म्हणतात, आराधे म्हणतात, घरात तुम्ही गाणं घ्यावं एखादं देवाचं. आरत्या घ्या, घरामध्ये आरत्या घ्या, गाणं घ्या. तुम्हाला अनुभव आहे का हो? पण बरीचशी लोक श्रीमंत आहेत, प्रॉपर्टी भरपूर असते, दारामध्ये फॉर्च्युनर असते, इर्टिगा असते, क्रेटा असते, ट्रॅक्स क्रुझर असते. मग त्यांना लाज वाटते, आपण एवढं मोठं देवाचं गाणं कसं काय दारात घ्यायचं. बाबा नो, तुम्ही तुमची प्रॉपर्टी किती मोठी आहे याला महत्व नाही. देवाचं गाणं सगळ्यात मोठं आहे, देवाची सेवा सगळ्यात मोठी आहे. आपल्या घरी 4 माणसं येऊ द्या, अभंग म्हणू द्या, देवाची गाणी म्हणू द्या, त्या माध्यमातून देव संतुष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये देव सुख शांती समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला गोड गायनाचार्य आमचे बाळूमामांचे गाणी गीतकार आदरणीय विकास भाऊ आहेत. गोड आमचे टाळकरी मधने मामा आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोच करण्याचं काम केलं ते माझे परम मित्र गोड साऊंड सिस्टीम आदरणीय भाई साहेब, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी आज परवा 2 बॉक्स होते, पण आज डबल लावलेला आहे, डबल लावलेला. आपले महाराज येणार आहेत, महाराजांना कुठं काही कमी पडू नये. समाजाला सगळ्याला कीर्तन ऐकायला मिळालं पाहिजे आणि हा आवाज गुरसाळे गावामध्ये सगळ्याकडे घुमला पाहिजे. सगळ्यांना बाळूमामांची प्रसिद्धी काय आहे हे सगळ्याला कळायला पाहिजे. एखादा माणूस घरी जरी झोपला असेल तर मामांचं गीत कानावर आल्यावरती झोपेतून उठावा आणि त्याच्या बी मनात इच्छा यावी की आपण चला बाळूमामाच्या तळावर गेलं पाहिजे. बोला बोला बाळूमामांच्या नावाने. असो चांग भलं र चांग भलं, चांग भलं र चांग भलं, बाळूमामाचं चांग भलं, चांग भलं र चांग भलं, बाळूमामाचं चांग भलं. भाव भक्तीचा भंडारा उजळे, भाव भक्तीचा भंडारा उजळे, तुझी जईले करे, तुझी जईले कर, तुझे जईले कर. चांग भलं चांग भले, चांग भले, चांग भले, चांग भले, बाळूमामाचं चांग भले, चांग भले, चांग भले, बाळूमामाचं चांग भले, चांग भले, चांग भले. भक्तीचा भंडारा उजळी, भक्तीचा भंडारा उजळी, तुझी जईले कर, तुझी जईले कर, तुझे जईले कर. काय करायचंय? तळावर आल्यानंतर आपण काय करायचंय? सगळ्यात मोठी सेवा कोणती आहे तर भगवंताच्या जगाच्या मालकाच्या नावाचा जयघोष करणं सगळ्यात मोठी सेवा आहे. तुम्ही काय करा, या तळावर या, कपाळाला भंडारा लावा,
आणि हात वरती करून बाळूमामांच्या नावानं चांग बरं म्हणा. जेवढ्या मोठ्याने तुम्ही म्हणसाल, जेवढ्या मोठ्याने तुम्ही भंडारा उधळचाल आणि उधळल्यानंतर भंडारा जेवढा वरती जाईल तेवढी सगळी संकट प्रपंचातली भंडाऱ्याच्या माध्यमातून वरती उधळल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून घरात बसल्यावर बाळूमामांच्या नावाने सकाळी एकदा म्हणावं, संध्याकाळी एकदा म्हणावं, रोज म्हणलं पाहिजे. बाळूमामांचा भंडारा कापाळाला लावला पाहिजे, बाळूमामांची थोडी सेवा केली पाहिजे. म्हणून आज आपण अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा संत समागम एखादी परी. कुठल्याही एखाद्या प्रकारातून संतांचा समागम आपल्याला घडला पाहिजे बाई. कुठल्याही एखाद्या प्रकारातून संतांचा समागम घडला पाहिजे, तो जीवाला उपयोगी पडतो. एखाद्या घरामध्ये लेकरू आहे, त्या लेकराचा वाढदिवस साजरा करा आणि त्या वाढदिवसाच्या साजऱ्याच्या निमित्तातून घरामध्ये कीर्तन घ्या. त्या निमित्तातून संत संघ घडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गावामध्ये सप्ताह असेल, या सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तन ऐकायला या, त्या माध्यमातून संत संघ घडल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या गावामध्ये उत्सव होत असेल, भंडारा उत्सव होत असेल, पालखी उत्सव असेल, त्या माध्यमातून कीर्तनाला या आणि त्या माध्यमातून बाळूमामांचा संघ करा. तुम्हाला जीवाला उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. समागम कोणत्याही प्रकारातून घडावा, वाईटाचा समागम जीवनामध्ये कधीही घडू नये. मनुष्याचं जीवन सुधारतं हे संगतीनं आणि मनुष्याचं जीवन बिघाडतं हे संगतीमुळं. तुम्हाला एक सांगू का, इस्त्यावर पाय दिल्यावर इस्तू पळणारच आहे. जाणून पाय टाका किंवा होणार न जाणता पाय टाका, इस्तू 100% पळणार आहे. तर आपण चांगल्यांच्या संगतीमध्ये जावं, आपण वाईटाच्या संगतीमध्ये कधीही जाऊ नये. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून संतांचा समागम जीवनामध्ये आवश्यक आहे की जीवनामध्ये आपल्याला काय क्रांती घडते आणि तो कसा उपयोगाला येतो, याच उत्तर जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिलेलं आहे. संत समागम एखादे परी, संत समागम एखादे परी, संत भावे त्याचे द्वारे श्वानायाते, भावे त्याचे द्वारे श्वानायाते, भावे त्याचे द्वारे भावे त्याचे संत समागम एखादे परी, भावे त्याचे द्वारे श्वानायाते. वा, आपल्याला कोणत्या ना प्रकारातून आपल्याला संतांचा समागम घडावा, जीवाला उपयोगी पडतो. मग आज जगाचे मालक संत सद्गुरु बाळूमामा यांचा आपल्याला समागम घडतोय. तुम्हाला मामांचा सहवास मरेपर्यंत घडला पाहिजे, शेवटपर्यंत मामांचा समागम घडला पाहिजे. काही लोक म्हणतात, महाराज मामांचा समागम आम्हाला घडवायचा एवढा दिवस म्हटल्यानंतर आम्ही प्रपंच कधी करणार. विकास भाऊंना आई म्हणल्या, आई साहेब म्हणल्या, अरे विकास तू निघालाय महाराजा बरोबर, पण कधी घरी येणार आहे का? माणसाला संतांचा समागम आयुष्यभर घडला पाहिजे. पण काय होतं भाई, आपला प्रपंच आहे, मुलं बाळ आहेत, गुरढोर आहेत. मग या माध्यमातून प्रपंचच करायचा का नुसता संतांचा समागमच करायचा? मग काय काय माणसं म्हणतील, हे नुसते देव 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 संत संत करत बसलेत. हा,
कधी कधी आम्ही वारीला जातो, पंढरपूरला जातो, नुसत्या वाऱ्या करतो आणि मग घरातली लोक, गावातली लोक म्हणते ह्याला नुसतं वाऱ्यावर सोडलं यावं. लोक बोलत असतात, पण ऐका, प्रपंच बरोबर आपण परमार्थ करायचा. तुम्हाला एक विनंती आहे, प्रपंच सोडू नका, अजिबात सोडू नका. गुरं, ढोरं, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या सगळं सांभाळायचं. पण त्याच्या बरोबर सांभाळत असताना श्री संत सद्गुरू बाळूमामा जगाचे मालक आहेत, त्यांची आपण सेवा करायला कमी पडायचं नाही, केलं पाहिजे. मग संतांचा समागम आपल्याला कोणत्याही निमित्तातून घडावा, जीवाला उपयोगी पडतो, वाया जाणार नाही. बाळूमामा खऱ्या अर्थाने हे आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत. बाळूमामांनी जन्म अकोळगावी घेतलेला आहे आणि जन्म घेतल्याबरोबर 3 ऑक्टोबर 1892 वार सोमवार अश्विनी शुद्ध द्वादशी मामांनी जन्म घेतला. हळूहळू मामा वाढू लागले आणि मामा वाढत असताना मी सांगितलं, एकटे राहत होते, एकटे बसत होते आणि कधी कधी एकटे बसत असताना देवाबरोबर मामा बोलत होते, मामा बडबड करत होते. कधी कधी मामा समाधी लावून बसायचे. गावातली लोक म्हणायची, हे पोराला खूळ लागले, काय भानगड आहे, काय कुणास ठाऊक, हे लेकरू नुसतं समाधी लावून. एक दिवशी मामांची काही लोकांनी मेलं म्हणून सोडून दिलं आणि प्रेत यात्रा काढली. योगी पुरुषाची मेलं म्हणून सोडून दिले आणि मामांची प्रेत यात्रा काढली. तिथून पुढे हळू मामा जागे झाले आणि लोकांनी विचार केला, हा मुलगा सामान्य नाही, हा मुलगा अलौकिक आहे, हा मुलगा जगामध्ये काहीतरी चमत्कार करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मामांना वाचा सिद्धी होती. मामा जे बोलतात ते होत. मामा जे करायचं ठरवलं ते ठरत होतं. मामांची बकरी गडहिंग्लज भागामध्ये होती आणि गडहिंग्लज भागामध्ये मामा निघाले होते आणि जाता जाता घरातल्या परिवारातले लोक मामांच्या बरोबर होते, अनेक लोक मामांच्या बरोबर होते. तेवढ्यात एक धनगर मामांच्या जवळ आला आणि आल्याबरोबर तो म्हणला, मामा काही करा पण माझ्यावर एका सावकाराचं कर्ज आहे. मामांनी विचारलं, किती कर्ज आहे? त्या धनगराने सांगितलं, मामा बाळू माझ्यावर 1000 रुपयाचं कर्ज आहे. बरोबर आहे ना, 1000 रुपयाचं कर्ज आहे, काही कर. ए बाळू मला 1000 रुपये तेवढे तू दे. बाळू मामाने सांगितलेलं का, माझे जवळ जर पैसे असते तर मी रानावनात शेळ्या मेंढ्या राखत फिरलोच नसतो. तो धनगर म्हणला, बाळू तू रानावनात जरी फिरला तर तू सगळ्यात मोठा सावकार आहे, सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारा तो आहे. बाळू काही कर पण तो माझी 1000 रुपयाची नड भागवली पाहिजे आणि मला तो 1000 रुपये दिले पाहिजेत. माझ्यावर कर्ज आहे एका सावकाराचं, तेवढ्या कर्जातून मुक्त झालो की मी निवांत झालो. बाळूमामांनी काय केलं, बाळूमामांची सत्ता या जगामध्ये पृथ्वी तलावर सत्ता होती. मामांची सत्ता पंचभूतावर मामांची सत्ता होती. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचतत्वावर मामांची सत्ता होती. जर कीर्तनामध्ये महाप्रसादामध्ये जर पाऊस आला तर मामांनी घोंगडी फिरवायची आणि घोंगडी फिरवत सांगायचं, अरे आमच्या या अन्नामध्ये विष घालवतो काय तो, अजिबात आमच्या अन्नामध्ये विष घालवायला या ठिकाणी यायचं नाही. मामांनी 2-3 वेळा घोंगडी फिरवल्याबरोबर एका मिनिटामध्ये पाऊस कुठं निघून जायचा एक क्षणामध्ये कळतही नसायचं. मामांच्या कार्यक्रमामध्ये कधीही पावसाने थैमान वाढवलं नाही, कधीही त्रास दिला नाही. पंचभूतावर मामांची सत्ता होती. मग ती पृथ्वी मातेच्या समोर मामांनी एक काठी मारली आणि सांगितलं, ए आई, ए माते, तू जगाची माता आहे, तू आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी आहे. अगं हे लेकरू तुझ्या समोर हात पसरतय, ए आई काही कर पण हा भक्त तुझ्याकडे आलाय, या भक्ताची नड भागव. भक्ताची नड भागव म्हटल्याबरोबर त्या जमिनीतून 3 वेळा काठी मारली. त्या जमिनीवर मारल्याबरोबर भांडारा टाकला आणि ती आई माता प्रसन्न झाली आणि त्याच्यातून दानाचं गाठोड जमिनीतून वर आलं. एवढं सोपं नाही आपण नुसतं ऐकायचंय.
आपल्याला जमिनीतनं नाही कपाटातनं माग घेतल्यावर सुद्धा निघणार नाही बाहेर. मग हे आई हे लेकरू तुझ्या समोर हात पसरतय, आई काही कर पण या भक्ताची नड भागव असं म्हटल्याबरोबर धनाचं गाठोड जमिनीतून बाहेर आलं. आल्याबरोबर त्या भक्ताला सांगितलं, ए तुला पाहिजे तेवढं याच्यातून घे आणि तुझी नड भागव. त्याने सांगितलं, मला पाहिजे तेवढं नको, माझी फक्त 1,000ची नड आहे. खरं सांगा, असं जर बाळूमामा आपल्याला म्हणलं, हे आणि जमिनीतून गाठोड बाहेर आलं, हे बघता इथं तळावर येणाऱ्या सगळ्यांना ऐका, काय पाहिजे ते ह्याच्यातलं घेऊन जावा. आपली भांडणं झाली असते हो सगळं नाही. पण त्याने सांगितलं, मला फक्त 1,000 रुपये पाहिजेत, माझी फक्त 1,000 रुपयाची नड आहे. त्यातले बरोबर 1,000 रुपये त्यांनी काढून घेतले. मामाने सांगितलं, ए धनगरा, ए बघता, अजून घे अजून घे अजून घे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नको म्हणले, मला माझं काम झालं, माझं काम झालं, बस मला आता याच्यापेक्षा जास्त नको. आणि आपल्याला असं आहे ना, किती जरी दिलं तरी आपल्याला पुरत नाही. अहो किती बी द्या पुरत का? 1 तोळा मिळला की वाटतं 2 तोळे मिळाले पाहिजेत, 2 तोळे मिळले की वाटतंय 3 तोळे मिळले पाहिजेत. त्या भक्ताची मामांनी नड भागवली आणि ती भक्त म्हणायला लागला, ए बाळू, अरे तू जगाचा मालक आहे, जगाचा सावकार आहे. मामांनी सांगितलं, गप काय बोलू नको, मी तू तुझी नड भागली ना, तुझा निघून. मामांनी जगामध्ये अनेक भक्तांचं कल्याण केलं. ज्यांना दहन नाही त्यांना दहन मामांनी दिलं, ज्यांना मुलं नाहीत त्यांना मामांनी मुलबाळ दिलं. फक्त एक माता माऊली, तुम्ही या तळावर मामांचा भंडारा खा, हा त्यातून कण्या खावा, त्या कण्याच्या माध्यमातून तुम्हाला 100% मामा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही इथं या, तुम्ही फक्त मनामध्ये मामांच्या समोर उभा राहा आणि उभा राहिल्यानंतर मनात सांगा की मामा मला अडचण आहे, मला त्रास आहे, मामा 8-10 वर्ष झालं माझ्या पोटी संतान नाही, मूलबाळ नाही, काही करा पण मामा मला मूलबाळ दिलं पाहिजे. मामांनी अनेक भक्तांना मुलबाळ दिलेले आहेत. म्हणून 2 दिवसापूर्वी संतू शिंगाडी नावाचा एक भक्त होता, त्या भक्ताला मूलबाळ नव्हतं आणि मामांनी देऊन टाकलं. आणखी एक असा भक्त आहे, त्यांना मुलगा होता पण त्यांचा मुलगा मरण पावला, नंतर मामांनी त्यांना मुलगा दिला. त्या भक्ताचं नाव आहे इनामदार भोसले. मी चरित्र पलटून सांगतोय. आदमापूर क्षेत्रामध्ये राहणारे इनामदार भोसले, त्यांचं नाव शंकर होतं का? शंकरजी इनामदार भोसले मामांचे एक भक्त होते. त्यांना एक मुलगा होता, पण कर्म धर्म संयोगाने तो मुलगा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर उपचार भरपूर केले, हॉस्पिटल केले, सगळे उपचार केले आणि केल्याबरोबर काही फरक पडत नव्हता. कोणीतरी सांगितलं, ओ इनामदारा, तुम्ही असं करा, जगाचा मालक, जगाचा वैद्य संत सद्गुरू बाळूमामा आहेत, मग काय करा, तुम्ही बाळूमामांकडे जावा. मग ते इनामदार भोसले, आदमापूर राहणारे ते इनामदार भोसले बाळूमामांकडे गेले. बाळूमामा बसले होते. बाळूमामांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिडी ओढण्याचं काम. मामा बिडी ओढायचे, बिडी ओढत होते. मामांकडं 2-3 गोष्टी असायच्या, एक भंडारा, एक बिडी आणि 2 शिव्या. मामा बिडी रोज ओढत होते, सकाळ संध्याकाळ. मामाला बिडी लागते बर का. दुसरी गोष्ट, मामांना बिडी लागते आणि मामा शिवेच्या माध्यमातून कल्याण करायचे. येणाऱ्या भक्ताला अगोदर शिवे देणार. काय शिवे देणार? माहिती आहे तुम्हाला सगळ्याला, ए सुकाळीच्या, आणि पुढची काय पण मी देणार नाही ते.
ते तुम्हाला माहित आहे. पण आवाज ए सुकाळीच्या मामांनी शिवी दिली की समजायचं काम झालं आपलं. मामांनी शिवी दिली की समजायचं काम झालं. थोडं कमी झाले. इनामदार भोसले मामांच्या जवळ आले आणि सांगितलं मामा मामा मला एक मुलगा एकुलता एक मुलगा आहे, आजारी पडलेला आहे, अनेक हॉस्पिटल केलेले आहेत, अनेक दवाखाने केलेले आहेत, पण मामा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. मला सांगितलं एक जणाने मामा सगळ्यात मोठे वैद्य आहेत, म्हणून मामा मी तुमच्याकडे आलोय. काही करा पण माझा एकुलता एक मुलगा आजारी आहे तेवढा नीट करा. मामा बिडी ओढत होते. सांगितलं ए इनामदारा ये इकडं, एवढी बिडी ओढ बर, बिडीचा झोरका ओढ बर. तर इनामदाराने बिडी ओढली. मस्त लागली. आता बिडी ओढली, ओढल्याबरोबर एकाच झोरक्यात ठस ठस लागला. हो पहिल्यांदा वाढली असं होतच की, म्हणजे मी नाही वाढली बरं का, फक्त आपलं सांगतोय तेवढं. हा बेडी ओढली आणि इनामदाराला एक झोरका वाढल्याबरोबर ठसका लागला. ठसका लागल्याबरोबर सांगितलं मामाने जा इनामदारा तुझं काम होणार नाही, जा माझ्याकडून तुझं काम होणार नाही. इनामदार घरी आले आणि घरी आल्याबरोबर त्यांचा एकुलता एक मुलगा ज्याच्यावर प्रेम होता तो मुलगा गतप्राण झाला. हातेची मध्ये गतप्राण झाल्याबरोबर इनामदार आणि त्यांची पत्नी आहे दोघांनाही खूप खूप दुःख झालं. एकुलता एक पोटचा मुलगा मरण पावला. खऱ्या अर्थाने माणसाला त्रास होतो. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, सगळ्यात महत्वाचा आवडीचा विषय समाजामध्ये माणसाला जर कोणता असेल तर मुलगा आणि मुलगी आहे. आपलं खूप मुलावरती प्रेम असतं आणि इनामदाराचा इनामदारांचा मुलगा मरण पावला. मरण पावल्याबरोबर पण तरीही त्यांनी मामांची सेवा करायची सोडली नाही. मामांची सेवा केली आणि एक दिवशी इनामदाराला सांगितलं इनामदारा अरे तुझा मुलगा मरण पावलाय, तुला दुःख होतंय, तुला त्रास होतोय, तुला करमत नाही, फक्त एक कर इनामदारा, म्हणजे एक दिवशी मला हाताला धरून घरी नेशील का. मामांनी सांगितलं हे इनामदारा मला हाताला धरून एक दिवशी घरी नेशील का. हो मामा नेतो तुम्हाला घरी, काळजी करू नका. एक दिवशी इनामदारांच्या घरी बाळू मामा आले आणि आल्याबरोबर बाळू मामा तिथून पुढे एका गल्लीमध्ये गेले, एका साईडला गेले आणि गेल्यानंतर सांगितलं इनामदारा तुला मुलगा पाहिजे ना, तुला मुलगा पाहिजे ना. मामा बाहेर आले, एक बाबळीचं झाड होतं आणि सांगितलं इनामदारा याच बाबळीच्या झाडाच्या साक्षीने सांगतो तुला दुसरा मुलगा होईल म्हणून. काय ताकद आहे बघा. बाबळीच्या झाडाला त्यांनी समोर साक्ष केली आणि सांगितलं तुला इनामदारा मुलगा होईल म्हणून. शंकरराव इनामदाराला मामांच्या साक्षीनं एक मुलगा झाला. आज त्याच पिढीमध्ये आदमापूर क्षेत्रामध्ये बाळूमामांची सेवा करणारे ते ट्रस्टी मध्ये ते अध्यक्ष आहेत. समाधीची जागाच खऱ्या अर्थाने त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या इनामदारांना भोसलेला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर काही दिवस गेले आणि गेल्यानंतर बाळूमामा इनामदाराला म्हणले इनामदारा अरे मी तुला मुलगा दिलाय, फक्त माझी एक इच्छा आहे, मी तुला एक मागणं मागतोय, मला देशील का. इनामदाराने सांगितलं मामा तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे. बाळूमामाने सांगितलं मला काही नको रे, फक्त हायवेच्या कडेला रोडच्या कडेला मला 2 एकर जमीन देशील का. इनामदार भोसलेने एका मिनिटामध्ये मामांना हो म्हणून सांगितलं. मामा 2 एकर जमीन मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता लिहून देतो. मामाने सांगितलं याच हायवेच्या कडेला या इनामदार भोसलेच्या रानामध्ये या शेतीमध्ये आपण याच ठिकाणी समाधी घ्यायची आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या जागेमध्ये आपण घंटा वाजवायचा. त्याच दिवशी मामांनी ठरवलं गेलं. आदमापुरात मामाच्या घरात भक्त हाणाच तो, आदमापुरात मामाच्या घरात भक्त हाणाच तो, आत्मते
त्यांचा पहिला मुलगा मरण पावला, पण मामांच्या आशीर्वादानं इनामदारांना एक मुलगा झाला. त्यांचं नाव आबासाहेबजी भोसले. तिथून पुढे मामांच्याच आशीर्वादाने 1975 साली पुन्हा त्यांना एक मुलगा झाला. अशी पिढी परंपरा या घराण्यामध्ये आहे. आज त्या घराण्यामध्ये मामांची सेवा चालू आहे. त्या घराण्यातले अध्यक्ष आहेत ना, पंच म्हणून त्या घराण्यातले, त्या भोसले घराण्यातले पंच म्हणून आजही मामांची तिथं सेवा चालू आहे. दुसरी गोष्ट, मामांनी मूलबाळ त्यांना दिलं, इनामदारांना मुलगा दिला. मामांनी संतोष शिंगाडी यांना मुलबाळ दिलं. म्हणून तुम्हाला मुलबाळ व्हावी असं वाटत, फक्त एक करा, मामांच्यावर विश्वास ठेवा. फक्त विश्वास ठेवा. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास कसा पाहिजे? जेवढा श्वास महत्वाचा आहे तेवढा विश्वास महत्वाचा आहे. तुमचा जेवढा श्वासावर प्रेम करता, जेवढा श्वास महत्वाचा आहे तेवढा विश्वास परमार्थामध्ये महत्वाचा आहे. म्हणून विश्वास सोडून द्यायचा नाही, विश्वास कमी पडून द्यायचा नाही. फक्त मामांच्या तळावर या, आले की मामांचा भंडारा घ्या आणि तो भंडारा रोज ग्लास मध्ये पाणी टाकून भंडारा रोज घ्या. एक ना एक दिवस त्या भंडाऱ्याच्या माध्यमातून दोष निघून जातील आणि तुम्हाला भगवान परमात्मा म्हणजे बाळूमामा तुम्हाला संतान दिल्याशिवाय राहणार नाही. आणखी तुम्ही मामांच्या तळावर या, मामांच्या कन्या खावा, 100% तुम्हाला मुलबाळ होतील. काही स्त्रिया यायच्या आणि मामाला म्हणायच्या, मामा मला मुलबाळ नाही, काही करा पण मला मामा एक अर्धा तरी मुलबाळ द्या. मामा म्हणायचे, या इकडं माझ्या भंडाऱ्यातल्या कन्या खावा, तुम्हाला मी मुलबाळ देतो. अनेक महिलांनी कन्या खाल्ल्या, मामांनी त्यांना मुलबाळ दिलं. एक महिला आली म्हणली, मामा मला मुलबाळ द्या. मामांनी सांगितलं, माझ्या प्रसादातल्या कन्या खा. त्या स्त्रीनं सांगितलं, मला कन्या आवडत नाही. जाऊ मामा, काय आवडत नाही? कन्या आवडत नाही. किती वेळा म्हणली माहितीये का? मामा म्हणले, अगं कन्या खा, मला कन्या आवडत नाहीत. कन्या खा, कन्या आवडत नाहीत. कन्या खा, कन्या आवडत नाहीत. कन्या खा, कन्या आवडत नाहीत. असं 5 वेळा म्हणले. मामाने सांगितलं, तुला कन्या आवडत नाहीत ना, मी तुला कन्याच देतो. मग 5 वेळा मामांनी म्हटले, कन्या खा, कन्या खा. ती म्हणली, कन्या आवडत नाहीत, कन्या आवडत नाहीत. 5 वेळा म्हटल्या बरोबर मामांनी त्या स्त्रीला 5ही मुली घरामध्ये दिलेल्या आहेत. हा, म्हणून इथं आल्यावर कन्या खायला आवडत नाहीत असं कोणी म्हणू नका. मला प्रसाद खायला आवडत नाही कोणी म्हणू नका. एक स्त्री म्हटली, मामा मला मुलबाळ होत नाही. मामांनी सांगितलं, पुरणपोळीचा नैवेद्य खा. ऐका ना, सगळ्या देवतेवर जा, सगळ्याच क्षेत्रावर जा, देवाचा प्रसाद आपल्याला खायला मिळत नाही बरं का. तुम्ही कधी बघितलं का पंढरपूरचा प्रसाद आपल्याला खायला मिळतो का? देवाचा आळंदीला चला, माऊलींचा प्रसाद आपल्याला खायला मिळतो का? नाही मिळत. पण मामांची सेवा करणारे जे शेळ्या मेंढ्या राखणारे जे भक्त आहेत, मामांचा प्रसादातला नैवेद्याचं ताट मामांना जातं आणि तेच नैवेद्याचं प्रसादाचं ताट, तोच प्रसाद सगळ्या भक्तांना दिला जातो. हा प्रसाद फक्त बाळूमामांच्या तळावर मामांचा प्रसाद मिळला जातो, बाकी कुठेही मिळू शकत नाही. बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाची भाकरी. बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाची भाकरी. करेन चाकरी मामाची खाईन बकरी. करीन चाकरी मामाची राखीन बकरी. बाळूमामाच्या कृपेनं खाईन कष्टाची भाकरी. मामाच्या कृपेनं खाईन कष्टाची भाकरी. करीन चाकरी मामाची राखीन बकरी. 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 बाळूमामानं नवस केला, रोग कोणाचा बरा होताला. बाळूमामानं नवस केला, रोग कोणाचा बरा होताला. बाळूमामानं नवस केला,
भक्ताने साखरे केली मुक्या जीवना माझ्या भक्ताने साखरे केली मुक्या जीवना मामाची राखी धबकते करील साखरी मामाची राखी धबकती करील साखरी मामाची राखी धबकती करील साखरी मामाची राखी धबकती मामाच्या नावाने सर्वांनी हात वर करून मामांचा जयघोष करा. बोला बोला बाळो मामाच्या नावाने. बाळो मामाच्या कृपेनं खाईन कष्टाची भाकरी. बाळो मामाच्या कृपेनं खाईन कष्टाची भाकरी. करीन साखरे मामाची राखी न बकरे. करीन साखरे मामाची राखी न बकरे. वा मृदंगाच्या रेसाठी टाळ्या वाजवा. ऊद जाणार आहे ऊद उद्याला कुणीही आडवं जाऊ नका आपली लहान मुलं सांभाळा आपल्याला जी इच्छा आहे ती इच्छा आपण आपल्या जीवनामध्ये मामांकडे व्यक्त केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही मामांच्या बकऱ्यांची सेवा केली पाहिजे. 11 दिवस बकरे सांभाळायला जावा. 1.25 महिना बकरे सांभाळायला जावा. मामांच्या बकऱ्यांची कात्रण असते बघा, त्याला जावळ काढणं म्हटलं जातं बरं का. 100% तुम्ही मामांच्या बकऱ्यांचे जावळ काढण्याला जावा. तुम्ही 1 दिवस जर कात्रिनेला गेला, मामांच्या बकऱ्यांची कात्रण असते, या कात्रिनेला जर 1 दिवस गेला आणि त्या ठिकाणी हजर राहिला तर 1.25 महिना मामांची बकरी लागल्याचं जे पुण्य आहे ते मामांच्या बकऱ्यांचा जावळ काढायला 1 दिवस गेल्यानंतर तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथं गेल्यानंतर मामा काय देतात तुम्हाला? पगार देतात. किती पगार देतात? 10 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मामा पगार देतात. मामा कधीही कोणाला मोकळ्या हाताने माघारी पाठवत नाहीत पाठवत. मी त्या दिवशी सांगून गेलो, जे जे मामांच्या तळावर येतील त्यांचं काम 100% गॅरंटीने होणार. विकास भाऊ, पण कुणाचं आज होईल, कुणाचं उद्या होईल, कुणाचं परवा होईल, कुणाचं ह्या वर्षी होईल, कुणाचं पुढच्या वर्षी होईल, कुणाचं या जन्मात होईल, कुणाचं पुढच्या जन्मात होईल. 100% गॅरंटीने काम होणार. मामांच्या तळावर ज्यांनी ज्यांनी चाकरी केली त्यांना मामा रिकाम्या हाताने कधीही पाठवणार नाही. फक्त मामांच्या सेवेवर विश्वास ठेवा. आणि जर तुमचं काम झालं नाही तर मामांच्या नावाने तोंडी पिटू नका. 15 वर्ष झालं मामाची सेवा केली आणि मामाने मला फळ दिलं नाही. 10 वर्ष झालं मामांची सेवा केली, मामांनी मला फळ दिलं नाही, असं कधीही कुणाला सांगू नका. मामांच्या नावाची अपकीर्ती कधीही करू नका. मामाची 5 वर्ष झालं वारी केली, आमोशेची वारी केली, निवद नारळ केला, सगळं केलं, पण माझी एकही इच्छा पूर्ण झाली नाही. जा इथून पुढे मामांची सेवा करणार नाही. पण ऐका ना, तुम्ही अशी सेवा कधीही करू नका, अजिबात नको. आणि मामांच्या नावानं तुम्ही अपकीर्ती मामांची कधीही करू नका. मामा म्हणतात अशा भक्ताची मला सेवाच नको, अजिबात अशा भक्ताची मला सेवा नको. फक्त एक करा, विश्वास ठेवा, श्रद्धेनं सेवा करा आणि श्रद्धेनं तुम्ही संतांचा समागम करा. तुम्हाला 100% मामा फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल उमटला पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो. मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं लागली पाऊल ग
पकवायच्यासाठी टाळ्या वाजवा. एक नंबर. ते हाताने पण मृदंग वाजवतात आणि पायावर पण वाजवतात. माहोल तयार करतात. लागली याचा ओल गे उमटल पाऊल गे मामा तुम्ही येण केलं हो, मामा तुम्ही येण केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. मामा आपल्या गावात आले, गुरसाळे गावात आले, सगळ्या व्यक्तींच्या जीवनाचं सोनं झालं. जे जे कीर्तन ऐकायले त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. मामाने प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण केली. पण जर चुकून आपल्या प्रारब्धाने जर काय अडचण असेल आणि जर नाही इच्छा पूर्ण झाली तर म्हणू नका मामांमुळं मामांची एवढी सेवा केली मला काहीच मिळालं नाही असं फक्त म्हणू नका. पण तुम्ही जर थोडी सेवा केली 100% त्या सेवेचा तुम्हाला मेवा मिळल्याशिवाय राहणार नाही.